नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली, विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका, हिरवे साप म्हणत राणांचा पलटवार। अमरावतीमधील परतवाडा प्रकरणावरून भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या जातीयवादी वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जहरी टीका केली आहे। नवनीत राणा म्हणजे जातीय विष पसरवण्यासाठी पोचलेली विषवल्ली असल्याचं त्यांनी म्हटले आहे। तर विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एकेरी भाषेतल्या टीकेला नवनीत राणा यांनी देखील प्रत्युत्तर दिले। हे चिल्लर लोक आहेत, काँग्रेसने हिरवे विषारी साप जोपासले आहेत असं म्हणत नवनीत राणा यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधलाय। विजय वडेट्टीवार म्हणाले की नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोचलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली आहे। जात आणि धर्मात भांडण लावून सत्तेची पोकळी कशी शेकता येईल यासाठी पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली आहे। महिलांवरील अत्याचारासंदर्भात जात आणि धर्म कुठे येतो? असे कृत्य करणारा नालायक असतो, त्याला फाशी झालीच पाहिजे। तिथे बुरखेवाले नव्हते असं नवनीत राणा कोणत्या आधारावर बोलली? तोंडात आलं की काही वाफा काढायचं का? या बाईची जीभ जातीयवादी आणि धर्मांध बनलेली आहे। लोकांनी निवडणुकीत पाडून जिरवलं तरी अजून सिद्धीवर यायला तयार नाही। नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो। विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शेकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। काल झालेली घटना, अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्म पंथ येतो कुठे? जो कोणी असेल तो नालायकच असतो, तो हरामखोरच असतो, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। तिथे बुरखेवाले नव्हते, तुला कसं माहीत? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या। या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध बनली आहे। लोकांनी पाळलं, लोकांनी जिरवली निवडणुकीमध्ये, तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाही। आणि धर्म धर्म सांगून हिंदू सांगतात। ज्यांना हनुमान चालिसाचं 2 लाईनी म्हणता येत नाही ते हिंदू धर्माच्या गोष्टी करायला लागल्यात। आणि बुरखेवाले नव्हते ना, बुरखेवाले हे नव्हते, आज सगळ्या ज्या निघाल्यात त्या पोरी त्या कोणाच्या निघाल्यात? इथे काय जात आणि धर्म असतो? खराबच्या संदर्भात ब्र न काढणारी बाई ही मात्र तिथे आल्याबरोबर तो मुस्लिम तरुण दिसल्याबरोबर ती भावचळल्यासारखी बोलते, ते अत्यंत घृणास्पद आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती।